खुसखुशीत अशी थालीपीठं आज आपण बनवणार आहोत। तर हे थालीपीठाचं पीठ जे आहे ते आम्ही घरीच बनवतो आणि जे काही मसाले आहेत ते आपले घरगुती मसाले आहेत। त्याच्यामध्ये भरपूर सारी कोथिंबीर आणि भरपूर सारा बारीक चिरलेला कांदा ॲड करून आपण याचं छान पीठ मळून घेणार आहोत। पीठ जास्त कडक पण नाही पाहिजे आणि जास्त नरम पण नाही पाहिजे। आणि हे आजचे जे थालीपीठं आहेत ते मी प्लास्टिकवर थापून घेते आहे। तुम्ही बघतच असाल मी त्यांना तेल लावून छान थापून घेतलेलं आहे। म्हणजे मला रुमालावर पण थापता येतं पाणी लावून, पण आज थोडी घाई झाली होती त्याच्यामुळे सगळं क्लीन वगैरे करायला मला वेळ नव्हता आणि हे आजच्या डब्यात मी देत होती कारण आज होता फ्रायडे, त्याच्यामुळे काहीतरी स्पेशल बनणारच होतं। आणि हे बघा अशा प्रकारे उचलून छान खरपूस भाजून घ्यायचे तव्यावर आणि एकदम कुसकुशीत झाले पाहिजेत। आणि हे तुम्ही कुठल्याही प्रकारची चटणी किंवा गोड दही किंवा नॉर्मल दही बरोबर खाऊ शकता, खूप छान लागतात। आणि त्याचं टेक्स्चर तुम्ही बघा खूप छान झालेलं आहे। तर मी आजची थालीपीठं सर्व करते आहे टोमॅटो केचप आणि शेजवान चटणी बरोबर। तर हे बघा अशा प्रकारे प्लेट रेडी आहे नाश्त्याची। तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा। बाय।